लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता मनस्विनी समोर कान्हाचं सगळं गुपित येणार आणि मनस्विनी कान्हालाच ब्लॅकमेल करणार. आता नेमकं काय घडतं आणि खरी मनस्विनी कोण, तेजस्विनी कोण हे सत्य सखीच्या समोर येतं का, सगळं पाहूया. तर सध्या आता मनस्विनीला प्रश्न पडलेला असतो, हा कान्हा जसा दिसतो तसा नाही आहे. नक्कीच ह्या कान्हाची सुद्धा दोन रूपं आहेत. ह्या कान्हाने मला फसवताना जे रूप मला दाखवलं ते रूप याचं खरं नाही आहे, साधं बोळं सरळ नाही. नक्कीच काहीतरी गफलत आहे. हा कान्हा कोणीतरी असा धूर्त व्यक्ती आहे जो आत्तापर्यंत स्वतःची ओळख माझ्यापासून लपवू नये. आता त्याची खरी ओळख मला शोधून काढली पाहिजे. मग मनस्विनी तिच्या माणसांना कामाला लावते आणि त्यांच्याकडनं कान्हाची खरी ओळख शोधून घेते. तेव्हा आता कबीर किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्री याच्यामध्ये जेव्हा ते लोक जातात तेव्हा तिथे त्यांना कबीरचा खूप मोठा फोटो दिसतो. मग तिथे त्यांना कळतं की हा तर कान्हा आहे. पण मग तेव्हा त्याला सांगितलं जातं त्या लोकांना की हे कबीर किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे एकुलते एक वारसदार आहेत. आमचे कबीर सर कायम लोकांना जपतात. त्यानंतर मग असंच बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्या लोकांपर्यंत सगळी माहिती गोळा होते. मग ती लोक आता सरकारला सगळी माहिती देतात की कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे आणि कान्हा हा राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा एकुलता एक नातू आहे. देवदत्त किर्लोस्कर यांचा तो मुलगा आहे. आता हे सगळं कळाल्याच्या नंतर लगेचच मनस्विनीला भूतकाळाची जाणीव होते. तिला आठवतं की कबीरच्या समोरच तिने त्याच्या वडिलांचा म्हणजे देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता. मग ह्याचाच बदला घेण्यासाठी कबीर आपल्या आयुष्यात आलेला आहे हे सुद्धा आता सरकारच्या लक्षात येतं. सरकार म्हणते नाही, काहीही झालं तरी मी हे सगळं कधीही होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मला आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण काय करू हा प्रश्न आता सरकारच्या मनात असतो. सरकारला आताच खरं तर स्वतःचाच खूपच जास्त राग आलेला असतो. ती विचार करत असते, एवढी वर्ष मी कधीही कोणालाही फसले नाही. एवढी वर्ष मी त्या तेजस्विनीला डांबून ठेवलं. मनस्विनी असूनही मी मनस्विनी आहे हे कोणाला कळू नाही दिलं. त्या सखीला आजपर्यंत मी तिची आई तेजस्विनीच वाटत होते. एवढी सगळी लपवाछपवी, एवढा मोठा लपंडाव मी रचला आणि ह्या कान्हाने काल परवाच्या मुलाने माझ्याजवळ एवढा मोठा लपंडाव केला. नाही, आता मला कान्हाला काहीही करून माझ्या जाळ्यात खेचावंच लागेल. आता कान्हाच मला सखीसमोर तेजस्विनी सिद्ध करणार. मग आता मनस्विनी ही कान्हाला स्वतःला भेटायला बोलवते. कान्हा भेटायला आल्यावर आता मनस्विनी ही कान्हाला म्हणत असते, तुला तर सगळं सत्य माहीत आहे ना. तुला कळलं आहे खरं मी माझ्या बहिणीला कसं डांबून ठेवलं होतं, मी कसं तिच्या जागी आले, मी कसं हे सगळं साम्राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि तुला हेही माहिती आहे की मला सखीची आई म्हणून मिरवण्यात काहीही रस नाही आहे. मला फक्त प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि प्रॉपर्टीसाठीच मी एवढी वर्ष हे सगळं केलेलं आहे. खरं तर तेव्हाच सखीलासुद्धा मारून टाकून मी ही सगळी प्रॉपर्टी मिळवू शकले असते. पण तिच्या त्या बापाने, त्या राघव कामतने सगळा गोंधळ घालून ठेवला. त्याने सगळ्या प्रॉपर्टीची नॉमिनी त्याच्या मुलीला म्हणजेच त्या बावळट सखीला लावलं होतं आणि त्यामुळे मला हा एवढा सगळा लपंडाव रचावा लागला. मला 12 वर्ष त्या मूर्ख मुलीला सांभाळावं लागलं, तिचं संगोपन करावं लागलं. त्यावर कान्हा म्हणतो, तुम्ही जे केलं त्याला संगोपन नाही, त्याला हॅरॅसमेंट म्हणतात, जी तुम्ही सखी मॅडमची पावलोपावली करत आलाय. समजलं ना. आणि आता फक्त पुढचे 24 तास आहेत तुमच्या हातामध्ये. पुढच्या 24 तासात तुमचं संपूर्ण गुपित सखीसमोर येऊन जाईल. आता 24 तासात स्वतःला तेजस्विनी सिद्ध करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकणार नाही आहात सरकार. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे हरणार आहात आणि खरी तेजस्विनी जिंकणार आहे. रामनवमीच्या दिवसालाच खोटारड्याचा पर्दाफाश होणार आहे आणि सत्याचा विजय होणार आहे. हे विसरू नका तुम्ही. मनस्विनी खानोलकर लक्षात ठेवा. काहीही झालं तरी मी तुम्हाला सखीची अजिबातच फसवणूक करून देणार नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही सखीची जी काही फसवणूक केलीत ना तेवढी पुरे झाली. पण आता सखी तिच्या खऱ्या आईलाच आई अशी हाक मारणार आणि लवकरच तिच्या खऱ्या आईची आणि तिची भेटसुद्धा होणार. हा ह्या कान्हा वाडीकरचा शब्द आहे. कान्हा वाडीकर असं कान्हाने म्हटल्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते, ओ मी थोडंसं करेक्शन करते, कान्हा वाडीकर नाही, कबीर किर्लोस्कर.
आता कबीर किर्लोस्कर हे नाव मनस्विनीच्या तोंडून ऐकून कान्हाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हाला कळत नसतं की हे कसं झालं. मनस्विनीला माझी खरी ओळख कशी समजली. मनस्विनी म्हणते, काय झालं कबीर, धक्का बसला का माझ्या तोंडून तुझं खरं नाव ऐकून? तुला काय वाटलं लपंडाव फक्त तुलाच खेळता येतो, आम्हाला नाही खेळता येत? मला माहिती आहे तू कबीर किर्लोस्कर आहेस, देवदत्त किर्लोस्कर याचा मुलगा आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर हिचा नात. तुला तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे, ज्याला मीच मारून टाकलं. म्हणून तू सखीच्या आयुष्यात आलास. तुझं सखीवर प्रेम वगैरे काहीही नाही आहे. त्यामुळे आता तू लक्षात ठेव, जर सखीसमोर तुझं गुपित आलं तर सखी पूर्णपणे तुटून जाईल. आणि मग मी तेजस्विनी आहे की मनस्विनी याच्यावरती सखीचं लक्षच राहणार नाही. कारण एवढ्या वर्षात माझ्या तुटक वागण्याची तिला सवय झाली आहे, पण तुझ्या प्रेमात ती अखंड बुडाली आहे. आणि याचा फायदा मला चांगलाच होऊ शकतो. त्यामुळे आता पुढचे 24 तास माझ्या नाही तर तुझ्या हातात आहेत. आता काय करायचं ते तू ठरव. जर मी तेजस्विनी आहे असं तू सिद्ध केलंस तर तू वाचशील, आणि जर मी मनस्विनी आहे हे सखीच्या समोर आलं तर तू फसशील. कान्हा म्हणतो, ठीक आहे, स्वीकारतो मी तुमचे पुढचे 24 तास. मानलं सरकार तुम्हाला. एवढ्या फसलेल्या असतानाही तुमच्यामध्ये एवढी डेअरिंग आहे बघून भारी वाटलं. पण लक्षात ठेवा, कबीर किर्लोस्कर कधीच हार मानत नाही. किर्लोस्कर एम्पायर एवढं मोठं उभं आहे ते माझ्या या विश्वासामुळेच. विश्वासाने माणूस अख्खं जग जिंकू शकतो. माझं तर प्रेम आहे, नक्की जिंकेन. आणि तुमचा खोटा चेहरा 24 तासाच्या आत सखीसमोर सुद्धा आणेन. आता कान्हाने चॅलेंज तर घेतलेलं असतं, पण आता हे चॅलेंज पूर्ण कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न कान्हाच्या समोर पडलेला असतो. कान्हा आता टेन्शनमध्ये बाहेर येतो आणि तो विचार करू लागतो, काय करू पुढच्या 24 तासात हे सगळं कसं मॅनेज करू. त्यात मी मानासुद्धा या सगळ्यातलं काहीही सांगितलेलं नाही आहे. मग कान्हा आता सरळ पहिलं तर माना भेटायला येतो आणि त्यांना आता तो सगळं काही सांगतो की त्या मनस्विनीला सगळं काही सत्य समजलेलं आहे आणि तिला कळालं आहे की मी कबीर किर्लोस्कर, देवदत्त किर्लोस्कर यांचा मुलगा, आणि मी फक्त तिच्याकडे माझ्या बाबांच्या मृत्यूचा बदला घ्यायला गेलो आहे. आणि तिने मला धमकी दिली आहे की जर मी तिला ती तेजस्विनी आहे असं सिद्ध करून नाही दिलं तर ती सखीच्या समोर माझं गुपित आणेल. त्यावर मग आजी म्हणते, अरे मग आणू दे की तुझं गुपित समोर. तसंही आता आपल्याला फरक पडतोच कुठे. त्या मनस्विनीला आपल्याला उद्ध्वस्त करायचं होतं अनायसे, ती तर आता रस्त्यावरती येणारच आहे. मग कळू दे ना सगळ्यांना सत्य, आपल्याला फरक पडतो कुठे. त्यावर कान्हा म्हणतो, मा पण माझं प्रेम. त्याबरोबर लगेचच राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणते, काय म्हणालास? कान्हा म्हणतो, माफ करा मा, पण माझं सखीवर प्रेम आहे. आता हे ऐकून मात्र राजलक्ष्मी खूपच जास्त चिडते आणि ती कान्हाला म्हणत असते, मी तिकडे तुला तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायला पाठवलं होतं. त्या सखीबरोबर लग्न करून संसारात रमून तिच्याबरोबर प्रेमात पडायला नाही, समजलं ना. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, मा हो प्रेम काय सांगून होतं का. त्यावर मग मात्र राजलक्ष्मी थांबते. कान्हा म्हणत असतो, मा हो मला सुद्धा कळलं नाही की मी कधी सखीच्या प्रेमात पडत गेलो. पण मी खोटं नाही बोलणार मा, अजूनही मी सखीबरोबर कुठल्याही बंधनात अडकलेलो नाही आहे. माझं प्रेम आहे पण अबोल. त्याबरोबर मग आजी म्हणत असते, कान्हा तू खोटं बोललास. कान्हा म्हणत तू खरोखर त्या सखीचा नवरा झालास. त्याबरोबर आता कान्हा म्हणत असतो, मला माफ करा, माझं चुकलं, पण मी सखीला नाही सोडू शकत. काहीही झालं तरी ती माझी बायको आहे. मी खोट्या मनस्विनीचा पडदा तर तिच्यासमोर फाश करीनच, पण त्यानंतर सखीला सगळं सत्य सांगून मी कबीर किर्लोस्कर म्हणून सखी कामतचा स्वीकार करेन आणि सखीचं नाव सखी कबीर किर्लोस्कर असेल. त्यानंतर मग आता मा म्हणत असतात की कान्हा तुला या सर्व गोष्टी इतक्या सोप्या वाटतात का. एवढे दिवस तू त्या मुलीसमोर कबीर म्हणून नाही तर कान्हा म्हणून फिरत होतास. तिने प्रेम कबीरवर नाही कान्हावर केलंय. त्यावर कान्हा म्हणतो, मा विश्वासावरच तर जग चालतं ना. आणि सखीने प्रेम कबीर किंवा कान्हा या नावावर नाही, सखीने प्रेम कान्हाच्या आतल्या माणसावर, माझ्यावर केलं आहे मा. मग मी कबीर असो काय किंवा कान्हा असो काय, फरक असा पडतो कुठे. मी सखीला लवकरच माझ्याबद्दलचं सुद्धा सगळं सत्य सांगणारच आहे. पण आधी हा मनस्विनी आणि तेजस्विनीचा आज गोंधळ सोडवतो. मला भीती वाटत होती ती तुमचीच, पण आता तुम्हीसुद्धा फरक पडत नाही असं म्हटल्यावर मग मात्र माझी सगळी काळजीच संपली. मग आता
कान्हा आजीला नमस्कार करतो. आजी आता कान्हाला म्हणत असते, जे काही करशील ते सावधपणे आणि सांभाळून कर. जा, तुला नक्की यश मिळेल आणि तुझं सगळं व्यवस्थित होईल. कान्हा म्हणत असतो, मा, तुमचा, आईचा आणि साईबाबांचा आशीर्वाद पाठीशी असताना मला कसलीच फिकीर नाही. त्यानंतर मग आता इकडे दुसऱ्या बाजूला मनस्विनीने सुद्धा तेजस्विनीसारखं रूप घेतलेलं असतं. आता ही म्हणत असते, मी तुझी आई आहे. ती म्हणत असते, मी तुझी आई आहे. नक्की सखीची आई कोण आहे हे सखीला सुद्धा कळत नसतं. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो, खरी तेजस्विनी कोण आणि खरी मनस्विनी कोण हे ओळखणं आता खूपच जास्त अवघड होऊन गेलेलं असतं, कळत नसतं. दोघीही म्हणत असतात, मी तेजस्विनी आहे, मी तुझी आई आहे. आता सखीला गौतम काका विचारतो, सखी अगं आता ह्या कठीण प्रसंगी तू करशील काय, कसं ओळखशील खरी तेजस्विनी वहिनी कोण आहे. आता सखीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. इतक्यात कान्हा तिकडनं येतो आणि येताना त्याने रामनवमी निमित्ताने रामाची पालखी आणलेली असते आणि तो म्हणत असतो, आता श्री राम भगवानच करतील खरा खोट्याची परीक्षा आणि जाळून टाकतील खोट्या मनस्विनीची लंका. आता असं कान्हाने म्हटल्याबरोबर तेजस्विनी आणि मनस्विनी दोघीही रामाकडे बघू लागतात. त्याबरोबर आता त्या मूर्तीला बघून कान्हा म्हणतो, तुम्ही दोघींनी एक काम करा, आशीर्वाद घ्या तुम्ही राम भगवानांचे. जी खरी असेल आणि जी खोटी असेल ते आपोआप कळेलच. मग त्या दोघीही जणी आता रामाच्या मूर्तीला प्रणाम करतात आणि आता कान्हा हा मुद्दामून गुलाल उडवतो. गुलाल उडवल्याबरोबर मनस्विनी लगेचच डोळ्यात गुलाल गेल्यामुळे ओरडते, आर यू युजलेस, तुला कळतं का तू काय केलं असते, हार्टलेस पर्सन. आणि आता त्यावेळी मनस्विनी डोळ्यात सुद्धा रंग उडतो आणि आता त्यामुळे मनस्विनीने ज्या लेन्स लावलेल्या असतात त्यातली एक लेन्स निघते. आता लेन्स निघाल्याबरोबर सखी लगेच ओळखते की हीच मनस्विनी आहे आणि मग सखी बोलते, संपला आपल्यातला लपंडाव, आता मी जाळणार तुझी लंका मनस्विनी. त्याबरोबर आता मनस्विनी घाबरते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.